और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। मारळगाव येथील आंबेडकर नगरमधील पाईपलाईन वडारपाडा परिसरात राहणारे दीपक विष्णू शेळके यांचा खदान परिसरात काम करत असताना विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार दीपक शेळके हे खाजगी वायरमन म्हणून काम करत होते। खदान परिसरात विद्युत कामासाठी गेल्यानंतर त्यांना विजेचा जोरदार धक्का बसल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे। घटनेची माहिती मिळताच दीपक यांच्या नातेवाईकासह परिसरातील समाजसेवकांनी मध्यवर्ती रुग्णालयात मोठी गर्दी केली। या घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे। दीपक शेळके यांना कामासाठी ज्यांनी खदान परिसरात बोलवलं त्यांच्या निष्काळजीपणामुळे हा दुर्दैवी प्रकार घडल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। त्यामुळे संबंधित व्यक्तीने नैतिक जबाबदारी स्वीकारून दीपक यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी नातेवाईकांसह विविध स्तरातून करण्यात येते। तुझ्याबरोबर काय घटना घडली आहे? मी माझं नाव कलावंती विष्णू शेळके। काय घटना घडली तुझ्याबरोबर? माझा पोरगा 10 वाजता गेला सकाळी। कसं झालं काय झालं ते आम्हाला माहिती नाही, पण कशामुळे झालं हे पण माहिती नाही आहे। पण माझ्या पोराला फोन केला तेव्हा माझा मुलगा गेला। तुझ्या मुलाचं नाव काय आणि तो काय काम करायचा? तो वायरमन आहे, एमएससी मला म्हणत होता एमएससी मध्ये मी काम करतो। दीपक शेळके अर्ध्या रात्री पण उठून तो कधी पण कामाला जायचा, कधी पण उठायचा, त्याला कोणी पण कधी पण रात्री अपरात्री फोन करायचा। 2 वाजेला 3 वाजेला रात्री त्यालाच फोन यायचा। काय म्हणजे नक्की काय घटना घडली? तुमचा कोणावर आरोप आहे का? आम्हाला माहित नाही, आम्हाला काहीच माहित नाही। आम्हाला समजा अनकोळी माणसांनी सांगितलं की तुमचा भाऊ सेंटरमध्ये आहे, तुम्ही लवकर या, बस एवढंच आम्हाला माहिती। त्याच्यानंतर कोणी आणलं काय आणलं कसं झालं ते आम्हाला माहित नाही। आम्हाला एवढंच माहित नाही की चौकशी करा। बात केली पण सामनेवाल्याने फोन उचलला तरी बात केली नाही। कॉल करतोय कोणी पाठवलं कोणी काय सांगत नाही, काहीच नाही। 10:30-11 वाजेचा घरातून गेलेला, रात्री सकाळचा जातो तो रात्री घरी 12-1लाच घरी येतो। रात्री घरी जेवायला बसला तर तेवढ्यात त्याचे फोन चालूच राहतात। दरम्यान या घटनेचा अधिक तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू असून विजेचा धक्का नेमका कशामुळे लागला याबाबत चौकशी करण्यात येते। ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।